नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी हप्ता वितरण अखेर सुरू करण्यात आलेले आहे। आपण यापूर्वी सुद्धा बघितलेलं होतं की मार्च एंडच्या वेळी आर्थिक वर्षात बदल होतो आणि त्याचा परिणाम बँकांवर होतो। बँकांचे नियम बदलत असतात आणि अशा कारणामुळे बँकेचे सर्व्हर डाऊन असते। तर त्याच कारणामुळे 29 मार्च पासून क्लिअरिंग करण्यात आले नव्हते। त्याचप्रमाणे बँकेच्या माध्यमातून जे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं नव्हतं। परंतु आज अखेर 2 एप्रिल पासून जे काही लाभार्थी याच्यासाठी पात्र आहेत आणि जे लाभार्थी याच्यासाठी पात्र असून त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं नाही, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण करायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, यापूर्वी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 2-3 हप्ते मिळाले होते किंवा काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळाले नव्हते, तर काही शेतकऱ्यांना 4-5 हप्ते मिळाले होते आणि बरेचसे शेतकरी वेटिंग मध्ये होते। अशा सर्व शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि 6वा हप्ता अखेर वितरित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 29 मार्च 2025 रोजी फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकऱ्याच्या हप्त्याचे वितरण झाले असते, परंतु मार्च एंडिंग आणि बँकांच्या टेक्निकल कारणामुळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही। अखेर या जवळजवळ 2170 कोटी रुपयांचा निधी वितरण आज दिनांक 2 एप्रिल पासून सुरू करण्यात आलेला आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्यात वितरण झालेले आहे आणि आज दिवसभरामध्ये आणि उद्या सुद्धा ज्या लाभार्थ्यांचा बँकेचा क्लिअरन्स क्लिअर होईल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। शेतकरी मित्रांनो, आज आपल्या खात्यात हप्ता वितरित झाला असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आणि जर तुम्हाला ऑनलाईन स्टेटस चेक करताना काय कारणास्तव रिजेक्ट दाखवत असेल तर ती अडचण बँकेच्या क्लिअरिंगची असते, या कारणामुळे रिजेक्ट दाखवले जाते। तर तुम्ही घाबरू नका, हप्ता येण्याची वाट बघा। प्रत्येक शेतकऱ्याचा हप्ता लवकर जमा होईल। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच शेतीविषयक महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।